रविवार असला म्हणजे कुठं नाही कुठं प्लॅन बनतोच. मित्राचा कॉल आला, या बोलतो यावेळेस मी पार्टी येतो. आम्ही पण काय विचार केला का लगेच निघलो. काढली गाडी आणि गेलो मित्राच्या का. मित्र सांगतो चला आज तुम्हाला एक स्पेशल जागा दाखवतो. त्याच्यामुळे गेलो तर एका मित्राने उचलल्या फाट्या, दुसऱ्या मित्राने उचलला सगळा टोपा विपा उचलून गेलो. जाताच काय यांचं गावदेवीचं मंदिर लागला. मंदिर मस्त होता. मंदिरात काय गेलो नाही कारण की आम्हाला पुढे जाऊन तिकडे पार्टीला जायचं होतं नदीकडे. मंदिराच्याच बाजूला झाडाखाली पण देव होतं. ते एकदम जोशमध्ये चालू होता. सांगत होता चला बराच अजून लांब आहे. थोडाच पुढं गेला ना बघतो तो यो बैल मस्त चाऱ्यान बसून धरायला लागला आता गवत. असा वाटायला लागला होता का आता रानात नेतं का काय. बघतो तर काय भँडी जंगल पण लांब असा डोंगर दिसायला लागला जवळपास. बघतो तर काय एका झाडाला मस्त मलाई लावून ठेवल्या तर असं वाटतं का आता मित्रच घेऊन जातं का मासं पकडायला. नदी का पण चालल्यानं वाटतं मासंच पकडायचा प्लॅन आहे. पण विचार केला जाऊ दे चल मासं तर मासं घ्या आला यांच्याकडे काय खावतं बघू आता. वहेल पण दिसायला लागला. असा वाटला का आता पोहोचलो एकदाचा. बघतो तर काय मित्र लागला सांगायला भाई इथंच नाही अजून आपल्याला पुढं जायचं आहे. हे बघ हे नदीला अख्खा पुढं चढायचं आहे बोलतो आपल्याला. छायला मी पण विचार करायला लागलो हे पूर्ण डोंगर तर नाही डोंगरा का तर गोटाला नाही नेणार आहे ती. मी हैराण होऊन शेवटी मग दे बस जाऊ दे एकदमचा चढतो. तर कुठे ही जागा ठरवली चला रे बाबा दाखवा. हे पण लागलं मलाच सांगायला अरे बाबा चल तू चल तुझ्या मागं मागं आम्ही येतो तुला दाखवतो चल तर सही तू रस्त्याला नाही तूच राहशील मागं. मी पण विचार केला जाऊ दे चल किती लांब असणार आहे थोडाफार तर असेल. तर जाऊ दे बरं आता काय थोडाफार पाणी मिनी दिसतंय यांच्या की जागा बघू आता. वैल बिल तसा वैसा चढत जायला लागेल. आला लागलो तो तर मित्राला सांगा आता बोलतो 5 मिनिटाचा रस्ता आहे पोहोचलो तिथं. थोडा सगळा फिरल्यावर समजला का भँडी आत्ता पोहोचलो आम्ही ठिकाणावर. ठिकाणावर पोहोचलो मस्त पाणी पण होतं घेतला हातपाय धुवून लगेच ना बसलो. शेवटी मित्र एक लागला पबजी खेळायला दुसरा बघतो लागला लसूण चोखल्याला तिसरा मित्र लागला का मस्त रांधायला. चिकन बिकन घेतलेला आता त्यांनी टाकली भाजी बिजी केली लागला आम्हाला लेक्चर द्यायला बाई आज अशी भाजी बनवतो ना तशी भाजी बनवतो एकदम झक्कास भाजी बनवतो असा लागला सांगा. आम्ही पण लागलो काय भाई बनव एक नंबर भाजी बनव. मग काय आम्ही भरला थंडाला लागलो प्यायला. तुला काय बनवून झाल्यावर बसलो सगळं मित्र थंडा प्यायला. थंडा म्हणताना मस्त चिकन पण बनवलेला बसलेलंच मी पण जाऊन त्याच्यामध्ये बसलो मस्त थंडा वगैरे पेला गप्पा गोष्टी केल्यानंतर गप्पा गोष्टी करून झाल्याच ना समजला का टाईम पण झालाय. मग काय मित्रांनी वाडा जेवण घेतला आम्ही तिघांनी जेवून एकदम निघायचा विचार होतो. आता निघायच्या अगोदर गेलो नदीवर हातपाय धुतले फ्रेश झालो एकदम मस्त आणि जायचे तर बोलू आता डबल कधी यायचा. मग मी पण लागलो सांगाय बाबा नको या तुझं ओरिजिनल ठिकाण तर घाबरवलास तुम्ही इकडे यायलाच. तर मित्रांनी काढली गाडी. दुसरा मित्र पण गाडीच काढायची याच्यानं होता. या मित्रांनी गाडी लावलेली काढायचीच बेताना पुढे रिक्षावाल्याची रिक्षा होती. आता बघ देतो का टक्कर पालटवतो का रिक्षाला नाही कुठं खोटाशा जागा होती निघलो सीधा. मी पण विचार केला जाऊ दे नाही तर आता घरी जाता जाता आपल्याला रात पडायची. बसलो मित्राच्या गाडीवर मित्रांनी गाडी चालू केली ना खड्डा बघितलं ना काय धार मार गाडी मागं बोलून बघतो तर काय डोंगर डोंगर बघायला पण मस्त वाटत होतं ना.